तर काय म्हणता पोट्ट्यांनो, कशा आहात तुम्ही? लेकाच्या सकाळी सकाळी आपल्या मम्मीने दिला आपला तर थैला. मग आपण निघालो सीधा पवनभाऊच्या घरी. पवनभाऊला म्हटलं चल थोडं फिरून येऊ. तितक्यात पवनभाऊनं चाय दिली. चाय पाई म्हणते. मग चाय पिली. मग मी आलो आपल्या घरी. तिथं दुपट्टा गेले. लेकाची नागपूरची ऊन सबसे खतरनाक ऊन. मग नाही का मी निघालो तिथं पैजामाचा माल घ्यायला. पैजामाचा माल घेतो म्हटलं लवकर, नाही का तर पहिले गेलो आपण क्रिस भाऊच्या घरी. तर तिथं भेटलं आपल्याला वैभव ब्लॉगर सोबत थोडं बोललो. तितक्यात पवनभाऊ क्रिस भाऊला आवाज देतो. तो म्हणते वर आहे. थांब रे म्हटलं येतो म्हटलं. मग वर ज्यासाठी निघालो तर लेकाच्या पहिले फोटो दाखवत होता. म्हणलं फोटो नको दाखवू रे बाबा, भर उन्हात आला हो, थोडा पाणी उनी दे. पहिले फोटोच पाय म्हणते लेकाच्या. त्यानं चाय देऊन दिली पण पाणी नाही दिलं. जाऊ दे रे म्हटलं बाबा, चार रे म्हटलं आपल्या घरी पवन बोलले. तो म्हणे नको जाऊ रे म्हणे. म्हटलं जाऊ दे रे म्हटलं बाबा, आम्हाला वेळ होता म्हटलं. लेकाच्या मी गेलो ना, पहिले माल घेतला पैजामाच्या ना, आपला मामाचे दुकान पाहू शकता तुम्ही. मग आम्ही तिथून बी निघालो लेकाची भर उन्हात. मग मी घरी पोहोचलो तर लेकाची माझी मम्मी म्हणते पहिले तू उचलून ठेव माल. म्हटलं किती कामं सांगते रे म्हटलं, लढून दे तुम्ही पूर्ण. मग थोडा आराम करतो. ते हिमांशू भाऊच्या फोनाला पहिले घरी म्हणते. मग त्याच्या घरी गेलो आम्ही लोक, नाही का. लेकाच्या हिमांशू भाऊ काही भेटला नाही, कामाला गेलो म्हणते. मी अरे बापा रे म्हटलं, कसा रे म्हटलं तू. मग लेकाच्या मी ना आंघोळ धुवून टाकली एक नंबर. डायरेक्ट आपण केली गणपती बाप्पाची पूजा, भोलेनाथाची पूजा, नाही का, सगळ्या भगवानची केली. तर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीची नाही का हार्दिक शुभेच्छा एक नंबर, नाही का. जय श्री महाकाल मित्रांनो. हा.